नमस्कार नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आपण पहिल्या व्हिडिओमध्ये माहिती बघितली कोटेक्स काय आहे, कोटेक्स ट्रेडिंग काय आहे. तर आता आपण लाईव्ह डिपॉझिट करणार आहोत. ठरल्याप्रमाणे आपला 1 दिवस ते 36 दिवसाचं आपलं हे ट्रेडिंग पॅटर्न राहणार आहे. ट्रेडिंग पॅटर्न म्हणजे काय, जे आपण प्लॅनिंग करायचं ठरलं होतं त्या पद्धतीनं आपण ट्रेडिंगला सुरुवात करणार आहेत. तर चला आपण $1000 डिपॉझिट करूया. ऑप्शनमध्ये जाऊन आपण डिपॉझिटवरती क्लिक केलेलं आहे. डिपॉझिटवरती नाही क्लिक झालं, चुकीच्या ठिकाणी क्लिक झालेलं. तर डिपॉझिट आपण भरपूर साऱ्या मेथड आहेत तिथं. तर आपण ह्यातली USDT BIP20 बायनान्स चेन वापरून आपण डिपॉझिट करणार आहे. आपण $1000 सुरुवात करणार होतो, पण काही कारणामुळे माझ्याकडे $100 कमी असल्याने आपण $900 आज डिपॉझिट करणार आहोत. तर चला, चेन निवडली BIP20, 900 अमाऊंट टाकली. बोनस वगैरे काही घ्यायचं नाही आपल्याला. डिपॉझिटवरती क्लिक करू. तर हा आपला डिपॉझिट ॲड्रेस आलेला आहे. याला आपण इथून कॉपी करू. ॲड्रेस कॉपी केलेला आहे. तर कॉपी झालेला ॲड्रेस आपण याला मिनिमाइज करू आणि आपण ट्रस्ट वॉलेटमध्ये जाऊ, कारण माझा जो फंड ठेवलेला आहे तो ट्रस्ट वॉलेटमध्ये ठेवलेला आहे. ट्रस्ट वॉलेटमधून चलो, ओके, ठीक आहे. $908 माझ्याकडे दाखवत आहेत. तर आपण USD निवडलेला आहे. सेंडवरती जाऊ. इथं आपला ॲड्रेस जो आहे तो इथं ॲड्रेस पेस्ट करू. अमाऊंट टाकू आपली $900. लक्षात ठेवायचं मित्रांनो, फक्त तिथे जे आपण अमाऊंट जी टाकलेली आहे $900, तेवढीच अमाऊंट आपण इकडून सेंड करायचे. नाहीतर तिथं 900 टाकायचे, इथं 910 किंवा इथं 1000 असं झालं तर आपला डिपॉझिट सक्सेसफुल होणार नाही, आपला फंड टोटली लॉस होईल. तर आपण तिकडे 900चं आपण टाकलेलं आहे अमाऊंट, इथून पण 900च विड्रॉल करायचे. तरी पण आपण एकदा डबल चेक करू. हे पहा, आता ही माझ्या मोबाईलचा प्रॉब्लेम आहे थोडासा. हा दुसरा व्हिडिओ असल्यामुळे आपण मोबाईल चेंज करू नंतर, नाहीतर आपण कम्प्युटरवरती व्हिडिओ बनवू. यावेळेस सांभाळून घ्या अशी मला अपेक्षा आहे. तर डिपॉझिट आपण बघितले 900, चेन निवडलेली BIP20, ओके, सगळं ॲड्रेस पण बरोबर आहे. आपण 900 अमाऊंट टाकलेले आहे. तर नेक्स्ट करू. $900 डिपॉझिट करत आहे. कन्फर्म केलं की आपला डिपॉझिट तिकडे. हा पासवर्ड मला टाकावा लागेल. तर मी पूर्ण पासवर्ड तुम्हाला दाखवू नाही शकत. पासवर्ड टाकलेला कंप्लीट झालेला आहे. कन्फर्म सेंडिंग. इथून माझा विड्रॉल प्रोसेसिंगला गेलेला आहे. आता पोह्या माझ्या अकाउंटमध्ये हा कधी सबमिट होतो आहे. 900 ऑटोमॅटिकली इथं डिपॉझिट झाल्यानंतर हे रिफ्रेश होईल पेज. जास्त वेळ लागणार नाही, 1 सेकंद 2 सेकंद, जास्तीत जास्त 10 सेकंदापर्यंत आपला डिपॉझिट कंप्लीट होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे आपण ज्यावेळी डिपॉझिट करत असतो त्यावेळी प्रत्येक वेळी डिपॉझिटला नवीन लिंक आणि नवीन QR येत असतो, हे लक्षात ठेवायचं. नाहीतर आपण आजचं डिपॉझिट क्रिएट ॲड्रेस केला, तो 2 दिवसांनी त्याच्यावरती आपण डिपॉझिट करेल तर आपलं डिपॉझिट पूर्ण लॉस होईल. आपण $900 डिपॉझिट केलेलं आहे. हे बघा, ऑटोमॅटिक पेज रिफ्रेश झालं. मी काहीसुद्धा केलेलं नाही आहे. ॲटोमॅटिक रिफ्रेश होऊन तर आपला बॅलन्स दिसत आहे लाईव्ह अकाउंटला. पाहू शकता तुम्ही, लाईव्ह अकाउंटला बॅलन्स आपला दिसतो आहे. ओके, तर आज आपण ठरल्याप्रमाणे आज डेट आहे 29/9/2025. हा आपला
फर्स्ट डेपासून 36 डेचा हा चार्ट आहे. आपण डिपॉझिट केलेला आहे $1000 आणि आपला 36 डेला आपलं कॅपिटल असणार आहे. कॅपिटलमध्ये आपण बघूया. कॅपिटल आहे आपलं $30,836. फक्त आणि फक्त आपल्याला या नियमाप्रमाणे आपल्याला चालायचं आहे. ओन्ली फक्त 36 डेज. तर आज 22 तारखेला आपण डिपॉझिट केलेला आहे. तर आज आपला फर्स्ट डे असणार आहे. हा प्रॉफिटमध्ये आपण 10%च घेणार आहे आणि हा $100 आज आपण प्रॉफिट काढायचा आहे. तो कसा काढायचा चला आपण लाईव्ह बघू. तर चला आपण पेअर निवडूया. पेअर निवडण्यासाठी आपण इथे क्लिक केलेलं आहे. पेअर आपण घेणार आहे USD MXN. बघू कसे आहे. ओके, USD MXN नको, आपण पेअर दुसरी घेऊ. USD INR घेऊ. ओके, USD INR आपण पेअर घेतलेली आहे. आता आपल्याला 1 मिनिट वेट करावं लागेल. आपलं चालू ट्रेड आहे हे बघा, 46 सेकंद 42 सेकंद दाखवतं. यावेळेला जेव्हा 1 मिनिटाची कॅन्डल आपली आहे, सध्या आपण 1 मिनिटाचं कॅन्डल आहे आणि 1 मिनिटाचाच टाईम फ्रेम आहे. टाईम फ्रेम निवडण्यासाठी आपल्याला इथं जायचं आहे. टायमरमध्ये जाऊन हा ऑटोमॅटिक टायमरमध्ये लावायचा. हा 1 मिनिटामध्ये आपल्या ऑर्डर संपेल. म्हणजे आपण अप लावू किंवा डाऊन घेऊ ट्रेड, त्या पद्धतीने 1 मिनिटामध्ये तो आपला ट्रेड पूर्ण होणार आहे. तर आपण USD INR पेअर घेतलेला आहे. 93% रिटर्न आहे. तर आपण $22ची अमाऊंट टाकलेली आहे इथं. तर आपण हा ट्रेड आपण अप साईडला प्लॅनिंग करत आहे. आपण घेतलेला आहे ट्रेड आपला. हे बघा, आपण ते ट्रेड घेतलेला आहे. बघूया आता किती, 50 सेकंद 40 सेकंद 48 सेकंद राहील. म्हणजेच 1 मिनिटामध्ये हा आपला ट्रेड क्लोज होईल. आपल्या प्रॉपर अमाऊंटमध्ये आपल्याला $22ची 93% जेवढे रिटर्न येईल तेवढे ॲड होऊन आपल्याला आपला लाईव्ह बॅलन्स दिसेल. हा ट्रेड जर आपला प्लस गेला तर, आणि जर आपला ट्रेड लॉस झाला तर आपण नेक्स्ट ट्रेडचं प्लॅनिंग करणार आहे. आजचा एक दिवस थोडासा सांभाळून घ्या, कारण नवीन व्हिडिओ बनवत आहे, नवीन यूट्यूब माझ्यासाठी आहे. पण तरी पण मी नक्कीच तुमच्यापर्यंत जेवढी चांगल्या पद्धतीने माहिती पोचवता येईल त्या पद्धतीने मी पोचवण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून माझे मित्र जे मराठी बांधव आहेत त्यांना व्यवस्थित सगळं समजावं. 6 सेकंद 5 4 3 2 1. तर हा ट्रेड आपला प्रॉफिटमध्ये गेलेला आहे. तर आपल्या $900 जी बॅलन्स होता त्या $900 बॅलन्समध्ये 921 म्हणजे $21 आपल्या प्रॉफिटमध्ये गेलेला आहे. आता तुम्ही बोलाल हा अपच का ट्रेड घेतला, तुम्ही डाऊनच का नाही घेतला? तर हे मी तुम्हाला 36 डे नंतर हे जे आपलं चॅलेंज आहे, आणि ह्या चॅलेंजला आपण काय नाव दिलेलं आहे, कोटेक्स ट्रेडिंग खतरो के खिलाडी. कारण याच्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलंच आहे मी आजपर्यंत किती लॉस केलेला आहे, अजून किती करायचं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ मी यासाठी बनवत आहे, म्हणजे उद्देश याच्या पाठीमागचा एकच आहे माझा, की बाबा आपण जे लॉस घेतलेला आहे तो दुसऱ्या बांधवांना होऊ नये, किंवा त्यांनी काही प्रिकॉशन घेतले पाहिजे, त्याच्यानंतर काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी मी बनवत आहे. आणि हा माझा लास्ट असणार आहे. जर मी याच्यामध्ये पॉसिबल झालो नाही, ह्या आपला जो 36 डेचा जो आपला पॅटर्न आहे त्याप्रमाणे जर मी $1000चे 36 डेला जर माझ्याकडे $30,000 नाही सक्सेस झाले तर मी हे ट्रेडिंग सोडून देणार. ह्याच्या अगोदर मी खूप प्रॉफिट बी काढला, खूप लॉस बी केलेला आहे. तर माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की मी हे तुम्हाला जे टेक्निकल नॉलेज असेल, ट्रेंड असेल, कॅन्डल असेल, हे रिटर्न असेल, हे कसं घ्यायचं, काय घ्यायचं, कधी घ्यायचं, मी 36 डे नंतर फक्त मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे की बाबा आपण कितपत सक्सेस होऊ शकतो, की पहिल्या $1000चे आपण 36 डेपर्यंत म्हणजेच 1 महिन्यामध्ये आपण $30,000 बनवू शकतो की नाही. तर चला आपण दुसरी ट्रेड प्लॅन करायची आहे. याच पेअरला 93% रिटर्न आहे. आपण याच्यामध्ये ट्रेड घ्यायचा की दुसऱ्यामध्ये घ्यायचा आपण बघू. USD BRLची पोझिशन काय पाहू आपण, आणि USD BRLला आपण
हा $22 अप ट्रेड घेणार आहे आणि घेतलेला आहे. आता पाहूया 39 सेकंद. आपण हा थोडंसं लेट एंट्री घेतलेला आहे. लेट एंट्री म्हणजे काय, 60 सेकंदाचा 1 मिनिट असतो. तर आपण 30 सेकंदाच्या वरती म्हणजे 40, 50, 45 अशा सेकंदामध्ये जर ट्रेड घेतला तर तो तेवढ्या सेकंदामध्ये त्याच कॅन्डलला विन होतो किंवा लॉस होतो. तर आपण घेतलेल्या एंट्री पद्धतीनं हा ट्रेड 17 सेकंद बाकी राहिलेला आहे. पाहूया आता पुढं जाऊन हा प्रॉफिट देतो आहे की लॉस देतो आहे. फक्त केवळ आणि 11 सेकंद राहिले, 10 सेकंद. कधी कधी असं होतं ना, लास्टच्या दुसऱ्या सेकंदासुद्धा आपला ट्रेड लॉसला जातो. लास्टला 1 सेकंदसुद्धा महत्त्वाचं आहे याच्यामध्ये. 5 सेकंद राहिले, 3 सेकंद, 2 सेकंद, 1 सेकंद. ओके, डन. स्वामींच्या कृपेनं आपला दुसरा ट्रेड बी सलग म्हणजे कंपाऊंडिंग पद्धतीनं आपला दुसरा ट्रेडसुद्धा आपला प्लसला गेलेला आहे आणि आपला बॅलन्स झालेला आहे $4,941. म्हणजे करीबन आपण $41 प्रॉफिट केलेलं आहे. आणि आज आपलं टार्गेट आहे ओन्ली $100. $100 प्रॉफिट करायचे आणि आपल्या कामामधून एक्झिट व्हायचे. नंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत आपण मोबाईल किंवा आपला लॅपटॉप, कॉम्प्युटर कशालाही हात लावायचा नाही आहे. तर चला, दुसरा ट्रेड आपल्याला याच्यामध्ये भेटतो आहे की दुसऱ्या पेअरमध्ये भेटतो बघायचं. ह्या पेअर सगळ्या इथं दिसत आहेत आपल्याला. NZD USDमध्ये आपण बघू बसतो आहे का प्लॅन करू. नाही, याच्यामध्ये तर मला काही वाटत नाही आहे. USD ARSमध्ये पाहूया. याच्यामध्ये पण मला वाटते, पण थोडा रिस्की ट्रेड वाटतो आहे. नको, रिस्क आपण घ्यायचीच नाही आहे. USD INRमध्ये चेक करू, 93% रिटर्न आहे. ओके, ह्या ट्रेडला आपण एक डाऊन पद्धतीचा ट्रेड आपण प्लॅन करूया. लेट एंट्रीमध्ये जर थोडासा भेटला तर घेऊ आपण. आता थोडा वेळापूर्वी आलता चान्स. आपण लेट एंट्री केलेली आहे 32 सेकंदाला. डाऊन ट्रेड प्लॅनिंग केलेला आहे. पाहूया आता आपला ट्रेड, आपलं प्रिडिक्शन बरोबर होतं आहे की चुकीचं होतं आहे. बरोबर झालं तर आपण प्लसमध्ये जाऊ, चुकीचं झालं तर आपण मायनसमध्ये जाऊ आणि आपला बॅलन्स तेवढा प्लस नाही मायनस काहीतरी होईल दोन्हीपैकी. तर 10 सेकंद राहिलेत, 8 सेकंद राहिलेत, 7 सेकंद, 6 सेकंद, 4 सेकंद, 3, 2. आपला ट्रेड लॉसला गेलेला आहे. आता लॉसला गेल्यानंतर काय करायचं, आपल्याला जास्त घ्यायचं नाही. आपली अमाऊंट फक्त $22 आहे. 22च्या ठिकाणी $30 करायचे, म्हणजे जेणेकरून आपला फक्त लॉस रिकवर होईल. प्रॉफिटच्या जास्त भानगडीत पडायचं नाही. तर आपण याच्यामध्ये ट्रेड प्लॅन होतो आहे का दुसऱ्या पेअरमध्ये होतं आहे, एकदम शांततापूर्वक आपण घ्यायचं आहे ट्रेड. जास्त लॉस झाला म्हणून मनामध्ये गोंधळ करून घ्यायचा नाही, भीती वाटू द्यायची नाही. जरी वाटत असेल तर हळूहळू ट्रेडिंग तुम्हाला करून ते प्रॅक्टिस होऊन जाईल. मी जेव्हा चुका केल्या, मी जेव्हा $50,000 जेव्हा लॉस केलेला होता त्यावेळी माझे $3,000 $22,000 5-5, 6-7 ट्रेड असायचे एकाच कॅन्डलला. खूप मी त्यातून शिकून आलेलो आहे आणि तेच नॉलेज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आपण ह्या कॅन्डलला आता $30 आहे. लेट एंट्री जर भेटली तर आपण अप साईडला एक डाऊन करणार आहे, पण चान्स देईल असं वाटत नाही. पाहूया, जर दिली तर आपण एक अप साईडला घेणार आहे. चला, प्लॅन केलेला आहे आपण. लेट एंट्री घेतली पण तो लेट नाही भेटला आपल्याला, तो रिजेक्शन मारलेला आहे. तरी पण हा ग्रीन व्हायलाच पाहिजे. माझ्या अभ्यासानुसार, माझ्या ॲनालिसिसनुसार हा आपल्याला प्रॉफिट देऊन जायलाच पाहिजे. जरी नाही दिला तर काही हरकत नाही, आपण दुसरा ट्रेड प्लॅन करू, त्यानंतर ठरवू आपण पुढचा ट्रेड. 22 सेकंद राहिलेले आहेत, 21 सेकंद. जास्त कॅमेरा हलतो आहे, माझ्या हातामध्ये मोबाईल मी पकडलेला आहे. अजून माझ्याकडे सेटअप नाही आहे, एवढं म्हणावं असं काही नाही आहे. पण मी एक 8 दिवसामध्ये टोटली सगळं चेंज करीन. हा ट्रेड आपले 7 सेकंद राहिलेत, 6 सेकंद, 4 सेकंद, 3 सेकंद, 1 सेकंद. ओके, हा आपला प्लस गेलेला आहे. आपला बॅलन्स जिथं होता तिथं आलेला $947 आपले राहिलेले आहेत. तर हा पण ट्रेड आपण आता एक आपण प्लसलाच घेणार आहे. प्लस म्हणजे अपसाईडलाच घेणार आहे. डिरेक्शन आपले
आणि अमाऊंट आपली राहणार आहे $30 राहणार आहे. चान्स दिलेला आपल्याला पण गेलेला आहे. एवढ्यावरती गेल्यानंतर आपण नाही घ्यायचा. जर थोडा खाली आला तर घ्यायचा. आपण चला लेट एंट्री 35 सेकंडची आपण घेतलेली आहे. ओके, $30 घेतलेलं आहे. आपल्या अकाउंटला राहिले $917 बॅलन्स. हा प्लसमध्ये गेला तर आपण काय होते पाहूया. आपलं टार्गेट आजचं $100 पूर्ण झालं की आपण सगळा आपला साचा स्विच ऑफ करणे, बंद करणे आणि कुठंतरी दुसरं काम करणे. 24 तास दिवसभर याच्या पाठीमागं लागायचं नाही आहे. हे सायकोलॉजिकल गेम आहे हा. प्रॉफिट काढणं सोपं आहे पण टिकवणं खूप अवघड आहे. माझ्या अनुभवानुसार 4 सेकंद, 3 सेकंद, 2 सेकंद, 1 आपला ट्रेड प्लसला गेलेला आहे. आपला बॅलन्स झालेला 975 आणि आपल्या टार्गेटनुसार फर्स्ट डेला आज 22 तारीख आहे. 22 तारखेचं टार्गेट कंप्लीट होण्यासाठी केवळ आणि केवळ आपल्याला $25 गरज आहे. तर आपण फक्त $30 ट्रेड घेऊ चला, कारण $30 आपल्याला 93 रिटर्न म्हणजे बरोबर 25 किंवा 27च्या आसपास आपल्याला बॅलन्स भेटणार आहे. तर पाहूया पेअर जरा चांगली कोणती भेटते का बघू. नाही भेटली तर आहेत जी पहिली पेअर आहे तीच छान आहे. जास्त माझा कॅमेरा हलतो आहे पण थोडंसं ॲडजस्ट करून तुम्ही घ्या आजचे दिवस. मी नंतर हळूहळू प्रयत्न करतो मी. चला पेअर आपण चांगली निवडू. USD INRला चेक करू. अरे यार नाही बनायचं वाटत नाही ट्रेड. तर गॅप अप ओपनिंग केलेलं आहे त्यामुळे आपण हा ट्रेड करू शकत नाही आहे. USD MX आणि पेअरमध्ये आपण चेक करू. चला लेट एंट्री $30 टाकून देऊ अपसाईडला. पाहूया काय होतं आहे. हा जर ट्रेड आपला विन झाला तर आपलं टार्गेट आजचं कंप्लीट होणार आहे. जर लॉस गेला तर आपल्याला नेक्स्ट अजून 2-3 ट्रेड आपल्याला प्लॅन करावे लागतील. 30 सेकंद राहिलेले आहेत. बघूया आता काय होतं आहे. 20 सेकंद 22 सेकंद राहिलेले आहेत. हा ट्रेड लॉस जाण्याची शक्यता आहे. आपण पेअर व्यवस्थित निवडलेली नव्हती, गडबड केली, काही अडचण नाही. आपण पेअर दुसरी घेऊया. USD BRL घेऊया. USD BRL नंतर USD BDT पण आहे. पण आपल्याला जसा ट्रेड पाहिजे, जसा मिळावा ट्रेड, तशा पद्धतीनं पेअर आपण निवडायचे आहे. ओके ठीक आहे. आपण पेअर घेतलेला आहे USD IDR आणि आपण $30 ट्रेड 2 ट्रेड प्लॅन करणार आहोत, जेणेकरून आपला एक ट्रेड लॉस गेलेला आणि आपला जो प्रॉफिट $30 म्हणजे आपण $100 प्रॉफिटमध्ये येऊन जाईल. आता ट्रेड गेलेला आहे. आपला डाऊन घ्यायचा होता पण ऑलरेडी 23 सेकंद राहिलेला आपण घेऊ शकत नाही. पाहू नेक्स्ट ट्रेड प्लॅन करू. दुसरा कुठेही करू, कोणत्याही पेअरमध्ये करू. आता याच्यामध्ये तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स ट्रेंड वगैरे हे काय मी सांगत बसणार नाही. फक्त आपलं टार्गेट कसं कंप्लीट होतं आहे आणि ज्यानंतर आपलं टार्गेट कंप्लीट होईल त्यानंतर मग माझे दुसरं आपले व्हिडिओ सिरीज स्टार्ट करायची ते आहे की न्यू ट्रेडिंग मेंबर खतरों के खिलाडी, कोटेक्स ट्रेडर खतरों के खिलाडी. चला हा आपल्याला अपसाईडलाच ट्रेड प्लॅन करायचा आहे. झूम करून 2 ट्रेड आपण अपसाईडला प्लॅन केलेले आहेत. लेट एंट्री घेतलेली आहे. पाहूया आपण $30 2 ट्रेड घेतलेले आहेत. 26 सेकंद राहिलेले आहेत. माझ्या अंदाजे हा ट्रेड 99% अपलाच जायला पाहिजे, अपमध्येच क्लोज व्हायला पाहिजे. जरी हा रेडमध्ये क्लोज झाला तरी आपला ट्रेड विन व्हायलाच पाहिजे. तरी पण शेवटी आपल्या हातात काही नाही आहे. आपण मार्केट ॲनालिसिस करतो, सगळं करतो, आपल्या पद्धतीने करतो, पण शेवटी जे व्हायचं असतं तेच होतं. 7 सेकंद राहिलेले आहेत. 5 सेकंद, 4 सेकंद, 3, 2, 1. माझ्या म्हणण्याप्रमाणे दोन्ही ट्रेड आपले विन झालेले आहेत आणि हा कॅन्डल ग्रीनच बनलेला आहे आणि आपला बॅलन्स तुम्ही बघू शकता. $900 आपले $1000 झालेले आहेत. म्हणजे लाईव्ह अकाउंटला $1000 म्हणजेच
आपला आजचं टार्गेट $100 कंप्लीट झालेलं आहे. अशा पद्धतीने आता आपण इथं एंड करायचं ट्रेडिंगला आणि आपण उद्या बघायचं की उद्याचं टार्गेट किती आहे. चला ओके मित्रांनो, आपल्या चॅनलला आवडलं आपलं ट्रेडिंग, लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल घंटीला बटन दाबा, जेणेकरून माझा ज्यावेळी व्हिडिओ तुम्हाला येईल त्यावेळेला नोटिफिकेशन भेटली पाहिजे. अशा पद्धतीनं तर चला आजचा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. ओके, जास्त वेळ तुमचा घेत नाही. ओके, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.